महिनाभर टिकणारी चटकदार कैरीची चटणी. ही चटणी जर तुमच्या ताटात असेल तर एक पोळी खाण्याऐवजी तुम्ही 2 पोळ्या आरामात खाल. आणि ही चटणी करायला अगदी साधी सोपी आहे, खायला तेवढी टेस्टी लागते बरं का. आणि एकदा केली तर आरामात 2 महिने चटणी टिकते. त्यासाठी आंबे पहिले घ्यायचे आहेत आणि असे अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत. आंब्यामध्ये उष्णता असते, अशा पाण्यामुळं भिजवल्यामुळं उष्णता कमी होते. आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्याने अशी स्वच्छ आंबे पुसून घ्यायचे आहेत. बाहेरचं पाणी अजिबात ह्याला लागलं नाही पाहिजे, त्याच्यामुळं आपली चटणी 2 महिने टिकणार आहे. आणि त्याच्यानंतर आंब्याचे असे आंबे कट करून घ्यायचे आहेत, जाडसर असं कट करायचे आहेत, कारण आपण मिक्सरच्या भांड्यामधनं याची भरड करून घेणार आहे. आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आणि ही चटणी कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कोणी कोणी केली त्यांनी पण सांगा. आणि बघा, अशा प्रकारे सारे आंबे मी कट करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यातून अशी जाडसर भरड करून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही आहे. पल्स मोडवरती आहे आपल्याला बारीक करायचं आहे. आता एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी तळली की त्याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा मेथीदाणा आणि पाव चमचा हिंग, आणि त्याच्यामध्ये हे जाडसर अशी कैरीची भरड आपल्याला घालून घ्यायची आहे. आता तेलाचं काम काय आहे, ते हे आपल्याला चटणी 2 महिने टिकवायचं काम करतं. आणि ह्याच्यामध्ये चांगली भरड अशी परतून घ्यायची आहे 3 ते 4 मिनिटं. त्याचा हलकासा कलर चेंज होऊन द्यायचा आहे. आणि जशी जशी परतत जाईल तशी तशी ती सुकी होते. आणि बघा, कलर पण चेंज झालेला आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हळद मी आता का घातली, कारण पहिले जर हळद घातली असते तर आपलं मिश्रण काळं पडलं असतं. आणि 2 वाट्या भरड आहे, त्यासाठी 1 वाटी गूळ घातलेला आहे. आणि गुळातलं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि अगदी सुक्का घट्ट असा गोळा तयार होऊन द्यायचा आहे. आणि आता बघा, आपलं हे मिश्रण परफेक्ट झाले का ते चेक करायचं आहे. आणि याची एक तार चालली तर समजायचं हे मिश्रण परफेक्ट झाले. बघा, तार आपली चालते आहे. मिश्रण परफेक्ट झालेले आहे आपल्या चटणीसाठी. आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे. आणि बघा, काश्मीरी लाल तिखट ही कलरसाठीचं काम करते. बघा, आपली अशी कैरीची लालसर चटणी तयार झालेली आहे. ही चटणी बघून तोंडाला पाणी सुटतंय. तर ही चटणी तुम्ही नक्की करून बघा. अशाच चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. आणि कोणी कोणी ही चटणी बनवून बघितली त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. कोणाकोणाला अशी चटणी आवडते त्यांनी पण मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटणार आहोत. बाय बाय.